नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। मी आज पुन्हा एक नवीन याची रेसिपी घेऊन आली आहे। त्याच्यासाठी मी आधी कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घेऊन ते थोडं कोमट होऊ दिलं आहे। मग मी त्यात अंडी सोडून त्यात मी थोडं मीठ टाकलं आहे। कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। आता कुकरची वाफ काढून घेत आहे। कुकर थंड झाला की बघा, अंडी किती छान उकडली आहेत। ही अंडी मी एका ताटात काढून घेत आहे। मी अंड्यांना ताटात काढून घेतले आहे। आता अंडी थंडी झाली की त्यांना सोलून घ्यायचे आहेत। अंड्यांना सोलून घेतलं आहे। या अंड्यांना मधून लांबट कापून घ्यायचे आहेत। मी सगळी अंडी अशी कापून घेत आहे। बघा, मी सगळी अंडी कापून घेतली आहे। आता मी 2 वाट्यांमध्ये अंड्याचे पिवळे भाग काढून घेत आहे। पिवळा भाग काढून घेत आहे। आपल्या पांढऱ्या अंड्याचा भाग मी तेलात तळून घेत आहे। कापलेली अंडी लालसर तळून घ्यायची आहे। अंडी तळल्याने त्याचा स्वाद छान लागतो आणि आतून छान शिजून जातात। मी सगळी अंडी अशी तळून घेत आहे। अंडी लालसर तळून घ्यायची आहेत। बघा, मी सगळी तळून घेतली आहेत। त्याच कढईमध्ये तेल काढून 1 चम्मच तेलामध्ये कढीपत्ता चिरलेले 2 मोठे काढून घेत आहे। कांदा तळल्यावर मी त्या चम्मच हळद टाकून हलवून घेत आहे। नंतर त्यात अंड्याचा पिवळा भाग तो टाकून कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। हे सारण तयार करून घ्यायचं आहे। त्यात चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे। आता हे तयार झालेलं मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे। आता हे सारण आपण एक अंड्यामध्ये भरायचं आहे। या रेसिपीला आपण भरलेली अंडी पण बोलू शकता। मी सगळी अंड्यांमध्ये हे सारण भरून घेतलं आहे। आता ग्रेव्हीसाठी मिक्सरच्या भांड्यात मी 2 कांदे कापून त्यात कोथिंबीर, लसूण, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अद्रक आणि अंड्याचा पिवळा भाग टाकून वाटून घेतला आहे। नंतर एका कढईमध्ये 2 चम्मच तेल घेऊन हा मसाला तळून घ्यायचा आहे। तेलामध्ये मसाला चांगला तळून घ्यायचा आहे। त्यात मी 1 मोठा चम्मच 2 मोठे चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद आणि थोडा गरम मसाला टाकला आहे।
पुन्हा चांगलं हलवून घ्यायचं आहे. मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हलवायचं आहे. त्यात थोडं पाणी घालून पुन्हा हलवायचं आहे. मसाल्याला चांगलं तेल सुटेल तोपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. बघा, मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे. आता मग पुन्हा हलवून घेत आहे आणि त्यात 1 ग्लास मी कोमट पाणी घातलं आहे. आता ह्या भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. त्यात चवीनुसार मीठ टाकलं आहे व पुन्हा हलवून घेतलं आहे. बघा, भाजीला चांगली उकळी आली आहे. आपली ही भाजी रेडी झाली आहे. आता मी एका प्लेटमध्ये भरलेली अंडी ठेवून घेत आहे. त्यात आपण बनवलेली ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.